मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। हे बघा, पूर्ण उंची घेतली आहे 13.5, 9.5ची घेतली आहे घडी, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार झाल्यानंतर इथे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आहे ना इथून गळ्यापासून खाली असं 2 इंच मोजायचं आहे। बघा, 2 ते 2.5 इंच, इथे 2.5 इंच मोजायची गळा रुंदी आणि इथे अशी तिरपी रेष मारून घ्यायची। आपल्याला याप्रमाणे गळ्याचा आकार द्यायचा आहे। बघा, आता आपण ब्लाऊज पीस घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मोंड्याची बाजू थोडीशी कट करून घेतली। नंतर घ्यायचं आपल्याला कॅनव्हासला डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे करायची, एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। नंतर जो आपण कपड्यावरती आकार आखलाय तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा उमटवून घ्यायचा आहे। बघा, याप्रमाणे। बघा, आता सेंटरला सुद्धा एक रेष आपल्याला मारून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीत कॅनव्हास कसं लावायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। असंच आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चालायचे आहे। बघा, इकडनं सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। आता रेषेच्या बाहेर असं थोडंसं साधारण 1 इंच अंतर ठेवायचं आणि बाकीचं कॅनव्हास कट करून टाकायचं। आता ब्लाऊज पीस असा ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला जे कॅनव्हास आपण कट केलं ते ठेवायचं। बरोबर असं सेंटर असं मॅच करायचं आहे आणि आपण आता जी रेषा मारलेली आहे त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा, आपण इथे नॉड घेतली आणि ती आपल्याला आहे ना इथे कोपऱ्यावरती लावायची। तर ती कशी लावायची? बघा, इतकी आपण नॉड घेतली, ती बरोबर तिथे ते जे टोकं तिथे मिळत आहे ना तिथे आली पाहिजे। ती अशी आपण ब्लाऊज पीसवर ठेवली, ती म्हणजे अस्तरच्या खाली बरोबर ठेवायची, म्हणजे त्या टोकाजवळ ती बरोबर येईल। ह्या बाजूने सुद्धा ती व्यवस्थित अशी ॲडजस्ट करून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची। आता पिना काढून घ्यायचा आणि मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। बघा, याप्रमाणे पूर्ण आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे मधला भाग। आता गळ्याला आपल्याला सगळीकडनं असे कट मारून घ्यायचे आहेत। तर कट मारताना शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे। अगदी सावकाशाचे कट मारायचे। कट मारल्यामुळे आपलं कॅनव्हास आणि अस्तर फोल्ड करायला आपल्याला मदत होते। तर बघा, आता ही नॉड अशी इथे बरोबर कोपऱ्यात आली की नाही बघून घ्यायचं आहे आणि वरतून आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये घालून वरतून आपल्याला ही दापटीप मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित अशी दापटीप मारायची आहे। हे नॉड बरोबर आल्या की नाही कोपऱ्यात बघायचं आहे, नाही तर ॲडजस्ट करून तिथे शिलाई मारून घ्यायची एकदम व्यवस्थित। बघा, पूर्ण गळ्याला आपण शिलाई मारतोय। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। बघा, पूर्ण आता ब्लाऊजला पलटी मारली की आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून द्यायचं आहे। पूर्ण अस्तर जॉईंट झालं की आपल्याला आता सगळीकडनं जो उरलेला ब्लाऊज पीस आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा। बघा, जो कपडा आपल्याला एक्स्ट्राचा दिसतोय तो असा कट करून घ्यायचा आहे। उरलेला कपडा कट केल्यामुळे काय होतं मैत्रिणींनो, आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते।
ब्लाऊजही सुंदर दिसतं। आता लगेच पाठीवरचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत। अगदी कमी वेळात न्यू ट्रेंडिंग चालू असलेली आपण ब्लाऊज डिझाईन आज बनवणार आहे। खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची इथे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा आता टक्स मारून झाले की लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे। पट्टीला एक बाजूने आपण फोल्ड केलं आणि सरळ अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक प्लेट टाकायची आहे, त्याच्याने आपला पाठीचा भाग वरती तरंगत नाही। लगेच पट्टीला आपल्याला दाबटीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा आपली पाठीचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे। आता आपल्याला पूर्ण गळ्यावरती लेस लावून घ्यायची। लेस लावताना आपल्याला लेसला दोघं बाजूनी शिलाई मारायची, म्हणून काय करायचं, पहिले आधी एका कडेला शिलाई मारायची लेसच्या आणि नंतर दुसऱ्या कडेला मारायची। बघा ह्याप्रमाणे आपण लेस लावू म्हणजे आणखी गळ्याचा लुक वाढेल। तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा इथे वापरू शकता। अगदी सुंदर आणि सोबर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झाली। गळा उंची जी आहे ती मैत्रिणींना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा घेऊ शकता। तुम्ही तुमचं मेजरमेंट घेऊन आणि गळा उंची घ्यायची आहे, ह्याप्रमाणे गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि डिझाईन तयार करायची। बघा इथे आपल्याला छोटेसे आता नॉड लावले, त्याला आपण लटकन बनवणार आहे छोटे छोटे। तर ह्याप्रमाणे आपण चौकोनी तुकडे घेतले, त्याचं असं त्रिकोणामध्ये शिवून घ्यायचं। कोपऱ्यामध्ये अशी नॉड शिलाई मारून घ्यायची, दोन्ही टोके दुमडून असे पुन्हा पूर्ण असे दुमडून एक शिलाई मारून घ्यायची। एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आणि त्याला असं ओपन करायचं। अगदी सुंदर असे लटकन आणि खूप सोप्या पद्धतीतले लटकन आहे मैत्रिणींनी, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपल्याला बघायचं आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक। तर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आजची ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रोज असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा आपला ब्लाऊजचा हा फायनल लुक। अगदी सुंदर अशी नॉट बांधून घ्यायची आणि अतिशय सुंदर असं आपलं ब्लाऊज डिझाईन झाली तयार। मैत्रिणींना डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।